नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आए रुक करते इस खबर की ओर। पुणे के दौड़ तालुका अंतर्गत स्वामी चिंचोली ग्राम पंचायत क्षेत्र में शासन की रमाई आवास योजना के तहत प्राप्त निधि का दुरुपयोग कर अवैध निर्माण कार्य किए जाने का गंभीर आरोप लगाया गया है। इस मामले में प्रशासन की उदासीनता के विरोध में मुकुंद गोविंद वेताल ने दौड़ पंचायत समिति कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया। आज अनशन का चौथा दिन है। आंदोलनकारी का कहना है कि संबंधित निर्माण ग्राम पंचायत क्षेत्र में आता है और इसके बावजूद बार बार शिकायत करने पर भी संबंधित विभागों द्वारा अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। इससे प्रशासन की भूमिका पर सवाल खड़े हो रहे हैं। रमाई आवास योजना का उद्देश्य जरूरतमंद और वंचित वर्गों को आवास उपलब्ध कराना है, लेकिन इसी योजना के तहत मिले सरकारी धन से नियमों के खिलाफ अवैध निर्माण होने से योजना की पारदर्शिता पर प्रश्न चिन्ह लग गया है। आंदोलनकारियों ने मांग की है कि अवैध निर्माण को तत्काल रोका जाए और दोषियों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। जब तक अवैध निर्माण पर कार्रवाई नहीं होती और जिम्मेदारों पर मामला दर्ज नहीं किया जाता, तब तक आमरण अनशन जारी रहेगा। ऐसी चेतावनी आंदोलनकारी मुकुंद वेताल ने दी है। नमस्कार, माझे नाव मुकुंद गोविंद वेताळ, मी राहणार स्वामी चिंचोली, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर विषय असा आहे की मी ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीला 30/12/24 एक अर्ज केलता की आमच्या भावकीत इसम नामे सोमनाथ किसन वेताळ यांनी माझ्या जागेत एक 3 ते 4 फूट अतिक्रमण केलं असा एक अर्ज केलता। मग त्याच्यानंतर ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीने 16/4/25 मला एक ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर एक नोटीस दिली। थोडक्यात त्याच्यात सांगितलं 22/4/25 ग्रामपंचायतमध्ये हजर राहा तुमचे स्वमालकीचे पुरावे घेऊन। मग मी माझं सगळं घराचा उतारा वगैरे सगळं घेऊन ग्रामपंचायतमध्ये हजर राहिलो। हजर राहिल्याच्या नंतर सोमनाथ किसन वेताळ आणि मी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यावर 22/4 सोमनाथ किसन वेताळ यांनी ह्याच्यात जबाब दिलेला आहे की माझ्याकडे स्वमालकीचा कुठलाही पुरावा नाही, मी गायरन जागेत घरकुल बांधतोय। आता साहेब ह्याच्यात महत्त्वाचा विषय असा येतो की त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे घरकुलाचा तो 420 गट नंबर आहे, रानातला आहे आणि तो गावापासून 3 किलोमीटरवर आहे, हायवेच्या कडेला। हां, त्याच्या मालकीचा स्वमालकीचा आणि इथं गावात बांधतोय गायरानात बांधतोय असा जबाब दिलेला आहे। आणि मग हे पत्र घेऊन मी परत बीडू साहेबांकडे आलो। बीडू साहेबांनी ते सगळं बघितलं, अर्ज दिलेला। मग त्यांनी हे पत्र काढलं। ह्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे 19/5/25 की त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे। बघा साहेब, ते पत्र आहे। ह्याच्यावर बी काही झालं नाही म्हणून परत तसे बीडू साहेबांनी दुसरं पत्र काढलं 5/6/25 हे दुसरं पत्र काढलं। ह्याच्यावर बी कुठली कारवाई नाही झाली। मग नाईलाजाने मी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणला बसलो। शासनाकडनं हे अपेक्षा आहेत की मला न्याय मिळण्यात यावा। मी साहेब 2 उपोषणं केले आणि साधं सोपं होतं। आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं राहिलं की ग्रामपंचायत अधिकारी आतापर्यंत काय त्यांनी मला 3 आश्वासने दिली, असं करतो तसं करतो, कुठल्याही प्रकारची मला मदत केली नाही। त्याच्यामुळे मी परत उपोषणला बसतोय। आणि तहसीलदार आजचा 4था दिवस आहे साहेब। 4 दिवस झाले तरी दखल घेतली। पहिल्या दिवशी फक्त एक तहसीलदार इथलं बीडीओ साहेबांचे एक माणूस आलता, त्याच्यानंतर कुठलाही म्हणजे ह्यांचा बीडीओ साहेब आलेच नाही इथं। काय मरगळ साहेब अजून इथं आलेले नाही। एक कोण आलते ते आडसो साहेब आलते, त्यांच्याकडे चहा दिलता 1 दिवसाचा, ते आलते। ग्रामपंचायतीला काय कळवलंय का नाही? त्यांना पत्र दिलंय ना मी। ह्यांनी काय केलं मला सांगता येतं नाही साहेब। पण माझं म्हणणं, आणि तहसीलदार साहेबांपाशी उपोषणला बसलं होतं तेव्हा 6/6/25 एक पत्र दिलं त्यांनी की काम त्वरित बंद करण्यात यावं। ते काम बंद झालंच नाही। परत 22/12/25 बांधकाम परत चालू केलं। साहेब ह्याच्यात महत्त्वाचं काय, सरपंच, ग्रामसेवक आणि इथले विस्तार अधिकारी लालासाहेब बेंजरे ह्या तिघांनी मिळून जिथं घरकुल बांधतो तिथलं 2.5 ते 3 लाख रुपये त्या माणसाकडनं घेतलेलं, जो तुला ती जागा आम्ही मिळवून देतो असंही त्यांनी शाळा केलेली। आणि त्याच्यामुळं मला हे सगळं इथं उपोषण करण्याची वेळ आलेली। आणि दुसरा विषय साहेब, मी मागासवर्गीय चर्मकार समाजाचा आहे आणि हे सरपंच हे दुसऱ्या समाजात, त्याच्यामुळं ते पैसे घेतल्यामुळं हे जाणून बुजून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात।
जाणून बुजून. पुणे से सी न्यूज संवाददाता सागर उबाले की रिपोर्ट. इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत.